नाशिक शहरातील एका राजकीय नेत्याशी संबंधित रिसॉर्टवर 72 अधिकारी आणि काही मंत्र्यांच्या खासगी गोष्टींचे चित्रीकरण झाल्याचे उघड झाले आहे। यामध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या काही मंत्र्यांची संबंधित हॉटेल संचालकांचे कनिष्ठ संबंध आहे। या मंत्र्यांचा वावर नाशिकमध्ये दौऱ्यात असताना केवळ या हॉटेलवरच असल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे। या संदर्भात काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी चर्चा उपस्थित केली। यावेळी पटोले यांनी अनेक गंभीर आरोप केले। त्याहून धक्कादायक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले। आमदार आव्हाड यांनी हनी ट्रॅप हा गुजरात पॅटर्न असल्याचे विधान केले आहे। गुजरातमध्ये काही वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय नेत्यांचे हनी ट्रॅपमध्ये वस्त्रहरण झाल्याचे प्रकार घडले आहेत। त्याची जाहीर वाच्यता झाल्यावर संबंधित राजकीय नेत्यांचे करिअर अक्षरशः संपुष्टात आले। काही आत्महत्यांचा संबंध त्याच्याशी जोडला गेला आहे। त्यामुळे या धक्कादायक प्रकाराचा महाराष्ट्राच्या राजकारणातही शिरगाव झाल्याच्या शंकेने अनेकांची झोप उडाली आहे। भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची आणि संघटनात्मक पदाधिकाऱ्यांशी अत्यंत कनिष्ठ संबंध असलेल्या 2 मंत्र्यांचे नावे याबाबत दबक्या आवाजात घेतली जात आहे। मंत्री कोण हे मात्र विरोधी पक्षाच्या नेत्यांचीही सांगण्याची तयारी नाही। मात्र उत्तर महाराष्ट्रातील हे दोन्ही मंत्री असल्याची चर्चा नाशिक शहरात तरी उघडपणे सुरू आहे। त्यामुळे हा प्रकार कोणत्या वळणावर पोचतो या चिंतेने संबंधित मंत्र्यांची झोप उडणे स्वाभाविक आहे। संबंधित प्रकरणात प्रामुख्याने पोलीस यंत्रणेतील उच्च पदावर कार्यरत अधिकाऱ्यांचा भरणा आहे। हे अधिकारी ठाणे पोलीस ठाण्यात तक्रार आल्यानंतर अस्वस्थ झाले। या प्रकरणाशी संबंधित नाशिकचा तो व्यावसायिक आणि त्याची अल्पकाळात झालेली भरभराट यामुळे देखील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे। प्रकरण चर्चेत येऊ नये म्हणून पोलीस यंत्रणात अतिशय कसोशीने कामाला लागल्याचे चित्र आहे।